आज आपण गावरान पद्धतीचा झणझणीत असा काळ्या मसाल्यात चिकनचा रस्सा बनवणार आहोत. सगळ्यात आधी आपल्याला चिकन हळद मिठामध्ये शिजवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला एका टोपामध्ये 2 ते 3 पळ्या तेल टाकून तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल आपल्याला चांगलं असं गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झाले की त्यामध्ये आपल्याला एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा तेलामध्ये परतायला टाकायचा आहे. चिकन आळणी पाण्यात शिजवताना इथं मी फक्त कांदाच घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टमाटोसुद्धा घेऊ शकता. कांदा आपल्याला छान मऊ होईपर्यंत, गुलाबी रंगावरती येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. अर्धा चमचा आपण आता कांद्यामध्ये मीठ टाकून घेऊ. मिठाने कांदा लवकर मऊ होतो, लवकर शिजला जातो. पाव चमचा हळद टाकून घेणार आहोत आपण कांद्यामध्ये. कांद्याची फोडणी छान परतली गेली की त्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुतलेले चिकन टाकून घ्यायचं आहे. चिकन आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे. चिकनला तेल सुटायला लागले की त्या टोपावरती आपण एक प्लेट ठेवून घेणार आहोत आणि त्या प्लेटीवरती पाणी टाकून घेणार आहोत. इथं मी 1 ग्लास पाणी टाकून घेत आहे. जेवढं प्लेटीमध्ये पाणी बसेल तेवढंच पाणी आपल्याला टाकायचं आहे. आता हे पाणी गरम झाले की तेच पाणी आपल्याला चिकनमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला चिकन शिजण्यासाठी जेवढं लागेल तेवढं पाणी असं ताटामध्ये घेऊनच चिकनमध्ये टाकायचं आहे. अशाच आळणी पाण्यात आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे. जेवढी आपल्याला रस्सा भाजी करायची आहे तेवढ्या अंदाजानुसार आपल्याला अळणी पाणी बनवून घ्यायचं आहे. चिकन शिजतंय तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊ. लोखंडाच्या तव्यात 2 ते 3 मोठ्या आकाराचे कांदे आपण भाजून घेऊ. कांदा आपल्याला काळपट रंगावरती येईपर्यंत तेल टाकून भाजून घ्यायचा आहे. आता आपला कांदा भाजून झालेला आहे तर तो आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि त्याच तव्यामध्ये आपल्याला चणा डाळसुद्धा भाजून घ्यायची आहे. चणा डाळ चांगली भाजली गेली की तीसुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता आपण त्याच तव्यामध्ये रस्सा झणझणीत होण्यासाठी 4 ते 5 हिरव्या मिरच्यासुद्धा भाजून घेऊ. हिरव्या मिरच्या ऑप्शनल आहेत. तुम्हाला जर जास्त झणझणीत तिखट नको असतील तर तुम्ही त्या स्किप केल्या तरी चालतील. हिरव्या मिरच्या भाजून झाल्या की त्याच तव्यामध्ये आपण सुकं खोबरंसुद्धा भाजून घेणार आहोत. सुकं खोबरेसुद्धा आपल्याला लाल रंगावरती येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. सुकं खोबरं भाजून झालं की ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि दुसरीकडे एका टोपामध्ये तेल गरम करायला ठेवू. इथं 2 ते 3 पळ्या मी तेल घेतलेलं आहे. चिकन मटण बनवताना तेल कधीही जास्तच वापरायचं, त्यामुळं चव छान येते, तरी छान येते. आता आपण तेलामध्ये आलं, लसूण, खोबरं आणि हिरवी मिरचीचं केलेलं वाटण तेलामध्ये टाकून घेऊ. वाटण आपण छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊ. मीठ आपण अळणी चिकन शिजवताना सुद्धा टाकलेलं आहे, त्यामुळं आता आपण अंदाजानुसार आणि कमीच मीठ टाकायचं आहे.
अर्धा चमचा मीठ इथं मी परत एकदा घेतलेलं आहे आणि पाव चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा घरगुती मसाला घेतलेला आहे. इथं मी घरगुती मसाला सोडून दुसरा कोणताच मसाला घेतलेला नाही. कोणत्याही भाजीत जास्त मसाले वापरले तर त्याची चव जास्त येत नाही, भाजीची चव बिघडते. त्यामुळं मोजक्याच मसाल्यांमध्ये आणि कमी मसाल्यांमध्येच भाजी बनवायची. आता आपल्या वाटणाला तेल सुटायला लागले आहे, तर त्यामध्ये इथं मी आणि चिकन टाकून घेत आहे. आणि पाण्यात शिजलेलं चिकन आता आपण परतून घेऊ आणि मसाला जास्त असा कोरडा वाटला की त्यामध्ये आपण 1 पळीभर सूप असं टाकून घेणार आहोत चिकनचं. मसाला आता आपल्याला छान असा परतू द्यायचा आहे बरं का, कारण मसाल्याला तेल सुटलं पाहिजे. मसाल्याला तेल सुटायला लागलं की त्यामध्ये आपण आता कांद्याचा मसाला टाकून घेऊ. हा मसालासुद्धा आपल्याला तेलात छान परतून घ्यायचा आहे. मसाला 5 मिनिट आपल्याला बारीक गॅसवरती असाच राहू द्यायचा आहे, त्यामुळं तेल सुटेल आपल्या मसाल्याला. आणि गरजेनुसार जर चिकन खाली चिकटायला लागलं की असं थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे बरं का. आता सगळं सूप टाकून द्यायचं रश्श्यामध्ये आणि रस्सा पळीने असा ढवळून घ्यायचा, म्हणजे कुठंच मसाल्याच्या गाठी राहणार नाहीत. असा सगळा रस्सा ढवळला की गाठी त्याच्या निघून जातील. आता आपल्या चिकनला उकळी यायला लागलेली आहे, तर चिकनला उकळी आल्यानंतर आपण 10 ते 15 मिनिट बारीक गॅसवरती चिकन असंच कढू देणार आहोत. तुम्ही बघू शकता आपल्या चिकनला किती छान असा तरी आलेली आहे. काळ्या मसाल्यात केलेलं झणझणीत चिकन तयार झालेलं आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग.